मित्रांसोबत बाहेर फिरणे म्हणजे बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड. आम्ही प्लॅन बनवलं होतं फार्म हाऊस जाण्यासाठी, पण फार्म हाऊस म्हणल्यावर माझ्या दोस्ताचा बजेट हल्ला. मग आम्ही प्लॅन मध्ये चेंजेस केलो. आता प्लॅन मध्ये चेंजेस काय झाले हे व्हिडिओ मध्ये पहा. आणि शेवट एवढा भारी होऊन ना भावानं का तुम्ही विचारही नसेल केला की हा शेवट असा येऊ शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. काय बे, आज मीटिंग बोलवण्याचं कारण? जेवत्या ताटावरून आलो. काय झाला बे? हो गण्या भाऊ, मी तर संडासातून आलो. हात धुतलास का बे? अबे थांबा बोंबला नको. तुम्ही एंडी पोंडी गँगचा अध्यक्ष बे भिडे मास्टर अंकरत बस हे एंडी पेंडी गँगचा एकमेव सेक्रेटरी गिन. तू सांग, एवढ्या ताबडतोब आम्हाला काऊन बोलावलास? अबे लगेच दिवस झाले आपण कोठी बाहेर गेलो नाही. तर मग तुम्हीच विचार करा, माणूस जन्माला आला म्हणजे मरणी आहे. तर मग मरावाच्या पहिले थोडासा एन्जॉय केला तर काय गुन्हा आहे? तर एंडी पोंडी गँगच्या अध्यक्ष या नात्याने मी विचार केलो का आता आपल्याला फार्म हाऊस जायचंय. फार्म हाऊस हे कसा वाटला माझा प्लॅन? अबे झाकण झुल्या, कधी बापराची तरी पाहिलास का बे फार्म हाऊस? ह्या आपल्या घरच्या फार्मावर दंडावर खताच्या बॅगा नेऊन आपली जिंदगी जाते. आणि काने तू फार्म हाऊसची गोष्ट करतेस का बे? बे हो बे गण्या भाऊ, त्या फार्म हाऊस वर जाणे एवढे पैसे कोटचे बे? अबे गरीब, गोष्ट खरी आहे गण्या भाऊ. आपण साध्या माणसानं फार्म हाऊस जाण्याचं स्वप्न पाहिनी म्हणजे शहाजहाननं ताजमहाल बनवण्याचं स्वप्न पाहिनी. बे चोंगल मिट्टू, कम से कम उदाहरण तरी चांगला दे ना बे. कार्या, तुझा काय म्हणणं आहे? गण्या भाऊ, तू जिधर आपण उधर. परफेक्ट वाईब मॅच. ब्रदर फ्रॉम अनदर मदर. ठीक आहे, आता आपण दुसरा प्लॅन बनवू. आपण सगळ्यांनी फक्त 10,000 रुपये जमा करून गोव्याला जायचं. कॅन्सल. ठीक आहे, 7,000 रुपये गोळा करून ट्रॅकिंगला तरी जाऊ. कॅन्सल. बरं, येथून आपल्याला चिखलदरा जायले मात्र 3,000 रुपये लागतील. कॅन्सल. जाऊन अबे पूरगीर आला तर का करून? ठीक आहे, मग लास्ट ऑप्शन 1,500 रुपये काढून फार्म हाऊस वर जाऊ. नाही, कॅन्सल. कोकण कॅन्सल. गोवा कॅन्सल. शिमला मनाली कॅन्सल. मुंबई पुणे कॅन्सल. नागपूर रामटेक कॅन्सल ब्रो. दुबई व्हेरी गुड प्लॅन. भोशीच्या देशातले, राज्यातले, स्वतःच्या शहरातले प्लॅन सांगलो तर तुझ्याकडे पैसे नाही. त्याने त्या दुबईला कोटी देशील का बे? अबे गण्या भाऊ जाऊ दे. अबे शिवा नाही देईन म्हणतो, पण याच्या बाई मला शिवा द्यावा लागते. अबे पैसे तर माझ्याकडे नाहीत, पण मी आपली सायकल विकून आलो. आऊन तर मित्रासोबत फिरायला जावाच आहे म्हणून. पण भोशीचे माझे मित्र गरीब अल्ट्रा प्रो मॅक्स. गण्या भाऊ तू रड नाही तर काही कर. प्लॅन कॅन्सल तर कॅन्सल. ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत ना? पैसे माझ्याकडे आहेत. आणि माझ्याकडे एक आयडिया पण आहे. कोणती? आपण लोक फार्म हाऊस न जाता आपण जाऊ माझ्या आजीच्या वाड्यात. गण्या भाऊ, तेथी तुझी आजी लटकून मिळती. तुझ्या आजीचा भूत तेथी घुमते गण्या भाऊ. एवढाच नाही तर गावातले लोक म्हणते त्या वाड्यामध्ये जो जाते तो कधीच वापस येत नाही. अबे डुकराय वा, तो फक्त नावाचा वाडा आहे. अंदर एक मोठा स्विमिंग पूल, एक हॉल, किचन, बेडरूम, टोटल तो पूर्ण फार्म हाऊस आहे. आजी आपल्या लवर सोबत तिथे एन्जॉय करायची. पण जेव्हापासून ते मेली, माझ्या बापाने त्या फार्म हाऊस वर लाख लावलं. आणि तिथे कोणी गेले नाही पाहिजे म्हणून माझ्या बापानं अफवा पसरवलं. बुडगीच्या वाड्यात बुडगीचा भूत घुमते म्हणून. त्याले तुझा बाप त्याला फोक्या माणूस दिसला बे. ठीक आहे, आता या कार्याला आपण अंजाम देऊ मित्रांनो. ओके, प्लॅन रेडी, लालू बी रेडी. मग ठीक आहे, लागणारा सामान पॅक करून संध्याकाळी 7 वाजता बिलकुल माझ्या घरासमोर रेडी पाहिजेत. आणि मी एंडी पोंडी गँगच्या अध्यक्ष या नात्याने. ठीक आहे गण्या भाऊ, 7 वाजता भेटतो. अबे पण माझं ऐकून तर घे. 7 वाजता भेटू. आहे गण्या भाऊ. अबे एंडी पोंडी गँगच्या अध्यक्ष आहो मी, काही इज्जत आहे का नाही बे? आयले गण्या भाऊ, हा तर पुरा भूत बंगला आहे बे. काका कॅन्सल मारून का गण्या भाऊ प्लॅन? मग माझी फाटत आहे गण्या भाऊ. कार्या, तुझा काय म्हणणं आहे का अजून? नाही गण्या भाऊ, तू जिधर मैं उधर. परफेक्ट ब्रदर फ्रॉम अनदर मदर. लगेच भेवता बे तुम्ही. तुम्हाला सांगलोय मी, हा वाडा फक्त जुना आहे, याच्यात कोणता भूतगीत नाही. मग सांग बरं गण्या भाऊ, तुझी आजी लटकून काऊन मिली? तिच्या लवरनं बराबर खेळ दिला नसेल तिला. बे ढोमणे वा, ते काऊन मेली, कशी मेली याचा विचार करण्यापेक्षा आपण अंदर जाऊन कशी एन्जॉय करून याचा विचार करा ना. चायले लई डेंजर दिसताय बे तुझ्या आजीचा वाडा. मी का म्हणतो, 2,000 रुपये काढून दुसऱ्या फार्म हाऊस वर जाऊन का? आता कुठचे आले बे पैसे तर नाही आहेत, पण मी आपल्या बापाची सायकल विकीन. अबे किती भेवता बे तुम्ही, किती नाही. ठीक आहे, भेवा नको. मी तुम्हाला सांगतो, या वाड्यात मी गेल्या 1 महिन्यात 2 वेळा जाऊन आलो. चल बे, खोटा नको बोलू. माझी खोटी वाटत असेल तर सवितीला जाऊन विचार.
विचारतील मी लवत तो बेट कसा कुरुकुरु वाजत. अबे गण्या भाऊवर विश्वास ठेवा, गण्या भाऊ खोटा नाही बोलू शकत. अरे तू आपल्या तोंडावर लाईट मारून ठेव, अंधारात दिसील नाही बरं. ओबे कार्या नाही तर थोडसा पीठ लावून येवाल पाहिजे तुले. चेहरा हायलाइट करून नाही येत आला का बे तुले? आले बे. अबे अंधारात कोणी दवडलास गिवडलास तर तुला शोधायला इजी जाईल. ठीक आहे चला अंदर. तो चला नाही भाऊ पहिले तू जा. हो बे गण्या भाऊ तुझी गाडी टाक पहिले अंदर. हो काका म्हणजे भूतींना आम्हाला धरलं पाहिजे पहिलं नाही. अबे एवढे जण चला सोबत. भे उकड कोटचे. बे डेंग्या इकडे पाय खिचिक. बे थांब गण्या भाऊ मी सुरेश खान सारखी पोज देतो. काश सोबत माझी लवर असती. अबे कार्या तुझी लवर सूर्या सोबत गेली. बहीण तर हा बक्सा चालू होते का नाही बे? हे गण्या भाऊ तुझी आजी आहे ना तिचा लवर. याच स्विमिंग पूल मध्ये मस्त आंघोळ करत असतील नाही? गण्या भाऊ भूत. गण्याची आजी मला काहीच नको करू. माझा आजा सिंगल आहे, तुझी सेटिंग लावून देतो त्याच्या सोबत. मला पहिलंच माहित होता येते भूत आहे म्हणून तर मी लिंबू मिरची आणलं. हुडगी भूत असल दम तर या लिंबू मिरचीवर मूत. अबे डेंगण्या तुझ्या हातातली लिंबू मिरची गायब झाली ना बे. आता आपली लिंबू मिरची हातात धरा. अबे चोमण्यावर मी तुमची मजाकबाजी करत आहो. डेंग्या तुझी लिंबू मिरची मीनं गायब केलो आणि बुडगी बोलली त्याचा का? अबे बुडगीच्या आवाजात मीच बोललो. चला किचन मध्ये जाऊन चिकन बनवू. अबे मले तर थांबा बे. बुडगी आजच्या दिवस एन्जॉय करू दे, उद्या जातून घरी. अबे गण्या भाऊ टेबलवरची चिकन तर गायब आहे बे. बे तुला माझ्या डोक्यावर का चुत्या लिहून दिसते का बे? टेबलवरची चिकन तुला चुपचाप मध्ये खाल्ला असेल. ए गण्या मारीन उलट्या हाताची. कच्ची चिकन कोण तुझा बाप खाते का बे? अबे मग चिकन गेली कोठी? नक्की या लाल्याने फेकलं नसल. अबे पण मी खाऊन चिकन फेकू? आमच्या मध्ये तू साधा खाणार आहेस ना, तुला चिकन आवडत नाही. लाल्या जर का तू एका बापाचा असशील तर खरं बोलशील. अबे गण्या भाऊ तुला माहित आहे माझे 2 बाप आहेत, पण याचा अर्थ असा नाही का चिकन मीने फेकलो. अबे पागल झाला का? चिकन खावायचा म्हणून मी रात्रीपासून जेवलो नाही. मी कसा चिकन फेकू बे? आता डेंग्या कन्फर्म आहे चिकन तूनच फेकलास. कसा? तुले गावठी कोंबडा पाहिजे होता, पण आपला बजेट जमला नाही तर मीनं बायलर आणलो. ए गण्या भाऊ तू बायलर आणणार होस नाही तर काकलर मला खाणीच होता. बे घरून मीनं तेल तिखट मीठ आणलं होतं. कायसाठी? फेकासाठी का बे? मग मी खात नाही तरी मसाले आणलो. 1 मिनिट आपण इथे चौघस कसे? भुऱ्या कुठे गेला? भुऱ्या तर बेडरूम मध्ये अंग धुवायला गेला होता. आपल्यात भुऱ्या नाही म्हणजे भुऱ्यानं चिकन फेकलं. येऊ दे बे त्याले. गण्या डेंग्या कार्या लाल्या. बे भुऱ्या उजव्या हातावर पादून मारीन ना बे कचना काण्याखाली. काऊन बे भुऱ्या चिकन काऊन फेकलास तू ना? कोण मी? ए माझ्यावर आरोप आणतात, लवकर सांग चिकन काऊन फेकलास तू ना? अबे माझ्या मित्रांनो चिकन मीने नाही भूतींने खाल्ले. अबे भुऱ्या कमी पेत जा ना बे तू. हो ना साल्या 2 घुटामध्ये चढते तर. अबे मजाक नाही गण्या भाऊ. बाथरूम मध्ये अंग धुवायला गेलो तर नळामधून लाल लाल पाणी निघत होता. धावत बेडरूम मध्ये आलो तर तिथे चिकनचा लेग पीस पडला दिसला. तेही शिजवून. या माझ्या मांग दाखवतो तुम्हाला मी. आता तरी माझ्या गोष्टीवर विश्वास झाला का? अबे होऊ शकते कोणत्या मांजरीन खाल्लं नसल. अबे पण कोणती मांजर चिकन शिजवून खाते? तर गण्या भाऊ या वाड्यामध्ये तुझ्या आजीची आत्मा घुमत आहे. तुझ्या आजीले अजून मुक्ती भेटली नाही. ददबे मी नाही मानत अशा गोष्टी. हे गण्या कोण? मी तुझी आजी. बुडग्याई बुडग्याई माझे मित्र घरी बसल्याने मी यायला या वाड्यामध्ये आणलो व एन्जॉय करावासाठी. उद्या जातून नव वापस. एक वेळ जो या वाड्यात प्रवेश करतो तो कधीच वापस जात नाही. मेला रे बाप. बुडग्याई तुले का पाहिजे सांग, पण आम्हाला जाऊ दे व. तुमच्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे समोर टाका. एवढे सारे पैसे. आणि गण्या तू तुझ्या मित्रांना गरीब समजतेस. तसं बुडग्याई जेव्हा मी पैशाची गोष्ट करतो तेव्हा हे खिसे खाली दाखवते. आणि हो बे येंडी पोंडी गँग तुमच्याकडे पैसे असून काल पैसे नाहीत म्हणत होत्या तुम्ही. काबे डेंग्या गण्या भाऊ तू सायकल विकलो म्हणलास तर तुझ्याच पैशातून पार्टी करून म्हणलं होतं. म्हणूनच आम्ही पैसे नाही काढून गण्या भाऊ. ठीक आहे पण तुम्ही या वाड्यामध्ये येताना आपल्या जिवलग मित्राने कसे का विसरल्या? जिवलग मित्राला विसरलो? अरे ताल्या भुऱ्या आणि मी अजून कोणाला विसरलो? गण्या भाऊ राजाले. अबे तो का चिंगूस माणूस, त्याला कोटीच नाही नेवशा लागे. अबे गण्या भाऊ आता त्याला काही म्हणू नको. होऊ शकते तुझ्या आजीचा लपडा त्याच्या आज्यासोबत असेल. अरे सॉरी बुडग्याई पुढे पासून आम्ही राजाला नक्की नेऊ. हो बुडग्याई पुढे पासून आम्ही राजाला फुकट मध्ये नेऊ. या पुढे जर का राजाला विसराल तर राजा तुमची मारून ठेवाल.
अबे राजा तू म्हणजे राजा तू बुडगीचा भूत बनून आम्हाला आतापर्यंत भेवाडत होतास. हो, कारण एंडी पोंडी गँगचा मेन माणूस मीच आहो आणि मलाच कशी विसरला बे. अबे राजा तुला आम्ही आणणार होतून. अबे हडबे लाल्या, तुम्ही एवढेच्या एवढे धोकेबाज आहात. मलाच विसरल्या. म्हणलं होतं ना तुम्हाला या बुडकीच्या वाड्यामध्ये कोणताच भूत गीत नशे. ए सप्पी मनाची मनकथा हो. लोक भेवले पाहिजे म्हणून येते माझ्या बापानं अफवा पसरवलं आणि आता आपल्याला राजानं भेवाळलं. वेलकम टू माय माणसाची लाईफ हे छोटी आणि प्यारी राहते. इले असं झांबल गुट्ट्या काढण्यात काही मजा नाही भावनो. म्हणून मस्त फिरा, एन्जॉय करा, मित्रांसोबत इकडे तिकडे जा, आयुष्याचे क्षण जगा क्षण. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट मात्र आठवणीनं करा. कमेंट करून सांगा की तुमचा मत काय आहे.